हॅलो एव्हरीवन, आज आपण SYP.com सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 5 पेज नंबर 1.20 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. क्रोजर लिमिटेड लुधियाना, a brand name in machine tools manufacturer operating under job cost system, submit the following cost details in respect of its manufacturing operations for the year ended 31st March 2025. म्हणजे आपल्याला इथं एक क्रोजर लिमिटेड लुधियाना ही एक कंपनी आहे. ती मशीनचे टूल्स मॅन्युफॅक्चरर करते, म्हणजे उत्पादन करते. मशीन टूल्स म्हणजे हातेरी साधन किंवा जे टूल्स असतात ते तयार करणारी कंपनी आहे. आणि त्यांची आपल्याला इथं जे कॉस्ट दिलेले आहे कॉस्ट सिस्टीमनुसार, म्हणजे जे एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले आहेत. तर पहिले एक्सपेन्सेस बघा, आपण पेन्सिलनी काय करूया, इथं मार्क करून ठेवूया. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस हे ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येतं. आणि मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कॉस्ट शीट कशी तयार करायची आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते व्हिडिओ अगोदर बघा, म्हणजे तुम्हाला कॉस्ट शीट कशी तयार करायची असते हे लक्षात येईल. तर रेट्स अँड टॅक्सेस हे कॉस्ट शीटमध्ये कुठं घेतो आपण, तर ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर घेतो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हे फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येतं. चार्जेबल एक्सपेन्सेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्याच्यानंतर स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲज ऑन 1 एप्रिल 2024. तर मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टॉक कुठे येतो त्याची इन्फॉर्मेशन दिलेली होती. तरी पण मी आता परत एकदा तुम्हाला सांगते की या स्टॉकचं पोस्टिंग कसं करायचं असतं ते बघा. आपल्याला काय करायचं आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲड करायचे आहेत. परचेजेस ऑफ रॉ मटेरियल, हे ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲड करायचं आहे परचेज एक्सपेन्सेस. परचेज एक्सपेन्सेसमध्ये कॅरेज वगैरे जे तुम्ही खरेदी करताना जो एक्सपेन्सेस येतो त्याला परचेज एक्सपेन्सेस म्हणतात. तर परचेज एक्सपेन्सेस तुम्हाला ॲड करायचे आहेत. कॅरेज वगैरे असेल ते ॲड झाल्यानंतर त्याची टोटल करायची. त्याच्यातून तुम्हाला लेस करायचं आहे परचेज रिटर्न, किंवा याला रिटर्न आउटवर्ड पण म्हणतात, किंवा याला रिटर्न टू सप्लायर असं पण म्हणतात. त्याच्यात नंतर आपल्याला लेस करायचं आहे स्क्रॅप असेल तर ते पण आपल्याला ह्याच्यातून लेस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आणि हे सगळं लेस करून जी खाली व्हॅल्यू येईल त्याला म्हणायचं आहे डायरेक्ट मटेरियल. म्हणजे जे तुम्ही कच्चा माल खरेदी करणार आहात त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक असेल, ॲड परचेजेस असतील, ॲड परचेज एक्सपेन्सेस असतील, लेस रिटर्न्स असेल, लेस स्क्रॅप असेल आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मग तुमची जी व्हॅल्यू येईल ती डायरेक्ट मटेरियल असेल. तर हे लक्षातच ठेवा, कारण हे क्वेश्चनमध्ये बऱ्याच वेळा पेपरला पण असे आलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण पुढं पोस्टिंग करणार आहोत. चार्जेबल एक्सपेन्सेस झालं. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे डायरेक्ट मटेरियलच्या हेडमध्ये येईल. प्रोडक्टिव्ह लेबर आहे डायरेक्ट लेबरमध्ये येईल. सॅलरी पेड टू पेएबल हे ऑफिसच्या ओव्हरहेडमध्ये येईल. रॉ मटेरियल परचेजेस हे डायरेक्ट मटेरियलमध्ये ॲड होईल. त्याच्यानंतर आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, हा क्लोजिंग स्टॉक आहे, डायरेक्ट मटेरियलमधून लेस होईल. डायरेक्ट वेजेस डायरेक्ट लेबरच्या अंडरमध्ये येईल. रिटर्न आउटवर्ड डायरेक्ट मटेरियलमधून ते लेस होईल. एक्साइज ड्युटी हे डायरेक्ट मटेरियलमध्ये ॲड होईल. वर्क इन प्रोग्रेस ऑन 1 एप्रिल हे प्राईम कॉस्ट. तर काम चालू आहे, त्याचा ओपनिंग स्टॉक आहे 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग स्टॉक, काम चालू आहे म्हणून प्राईम कॉस्ट. जेव्हा तुम्ही काय घेणार आहात बघा, इथं दाखवते तुम्हाला. डायरेक्ट मटेरियल म्हणजे ही व्हॅल्यू घ्याल. त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करणार आहात डायरेक्ट लेबर, त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करणार आहात डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे ॲड करून तुमची इथं जी व्हॅल्यू येईल ह्याच्यामध्ये हे जे ओपनिंग स्टॉक ऑफ
वर्क इन प्रोग्रेस आहे हे इथं तुम्हाला लिहायचं आहे. तर हे लक्षात ठेवा, ते इथं येणार आहे. म्हणजे इथं तुमच्या ॲड होईल वर्क इन प्रोग्रेस फर्स्ट म्हणजे 1 तारखेचा. आणि इथं अजून एक आहे बघा, वर्क इन प्रोग्रेस 31 मार्च 2025. तर तो वर्क बघा इथं येईल वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस तर आहे 1 एप्रिल. तुम्ही इथं म्हणू शकता 1 एप्रिल 2020 किती दिले 4/24चा तो ह्याच्यामध्ये ॲड होईल. ॲड होऊन जी खाली व्हॅल्यू त्याच्यातून लेस होईल वर्क इन प्रोग्रेस 31 मार्च 2025 हा लेस होईल आणि मग तुमच्या खाली व्हॅल्यू येईल त्याला तुम्ही प्राईम कॉस्ट म्हणणार आहात. प्राईम कॉस्ट म्हणणार आहात. तर असा आपला चार्ट बनणार आहे. आपण बनल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. तर हे नवीन आलेलं आहे. तर इथं प्राईम कॉस्ट लिहिले म्हणून याला आपण प्राईम कॉस्टच्या अंडर घेतलं. तर हे प्राईम कॉस्टमध्ये हा ओपनिंग आहे कारण 1 एप्रिलचा आहे. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसशी रिलेटेड आहे आणि हे 1 एप्रिलचे आपण जर कारण हे ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे म्हणजे 1 एप्रिलचे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहेत. तर आपण इथं बघा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस फॅक्टरीला घेतलं आहे. तर हे पण फॅक्टरीमध्येच ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर कॅरेज अँड कार्टेज ऑफ परचेजेस तर हे डायरेक्ट मटेरियलमध्ये येईल कारण हे परचेज एक्सपेन्सेस आहेत म्हणून. त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 मार्च 2025 हे तुमच्या प्राईम कॉस्टमध्ये लेस होईल. प्राईम कॉस्टमध्ये लेस होईल. ह्याच्यामधून हे लेस होईल कारण इथं प्राईम कॉस्ट लिहिले. कधी फॅक्टरी कॉस्ट लिहितात तेव्हा हे दोन्ही नंबर किंवा दोन्ही तुमच्या ज्या ॲटम्स आहेत म्हणजे वर्क इन प्रोग्रेस आणि वर्क इन प्रोग्रेस 1 एप्रिल आणि 31 मार्च हे तुमच्या कधी कधी फॅक्टरीच्या खाली पण येतं. तर हे डिपेंड आहे तुम्हाला हे काय सांगितलं आहे. तर ते सांगितलं आहे प्राईम कॉस्टमध्येच घ्या म्हणून आपण हे प्राईम कॉस्टच्या मध्ये घेणार आहोत. रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आता बघा ह्याच्यामध्ये हे ॲड केलं आहे म्हणजे हे 31 मार्च आहेत म्हणजे हे क्लोजिंग आहे. तर हे काय होणार आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस इथं आहेत बघा ह्या फॅक्टरीच्या मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसमधून म्हणजे फॅक्टरीमधून ते काय होणार आहेत लेस होणार आहेत हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे प्रिपेअर अ जॉब कॉस्ट स्टेटमेंट शोईंग कॉस्ट ऑफ बघा कुठलं स्टेटमेंट शोईंग करायचं आहे तर इथं दिलेलं आहे हेच बघून लिहायचं आहे. स्टेटमेंट शोईंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्लुडिंग सेपरेटली द नेट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस एंटरिंग इन द सेम. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं बनवायला आहे तर स्टेटमेंट बनवायचं आहे. कशाचं तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचं स्टेटमेंट बनवायचं आहे हे लक्षात ठेवा. कशाचं स्टेटमेंट बनवायचं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचं. तर आपण कॉस्ट म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला ते तुम्हाला बनवायचं आहे. तर आपण इथं लिहिणार आहोत इन द बुक्स ऑफ क्रोजर लिमिटेड लुधियाना स्टेटमेंट शोईंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ मशीन टूल मॅन्युफॅक्चरर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. आपण हे काय करत आहोत स्टेटमेंट बनवतो आहे. स्टेटमेंट शोईंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचं स्टेटमेंट बनवतो आहे. मग इथं पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज. तर आता ना मी इथं तुम्हाला एक रेड पेनच्या ऐवजी ग्रीन पेननी दाखवते. पहिला आपण घेतो डायरेक्ट मटेरियल. तर ह्याच्या अंडरमध्ये काय काय येणार आहे आपण जिथं DM लिहिलेलं आहे ते इथं घेणार आहोत. पहिलं बघा इथं आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किंवा आहे तसं लिहू शकता ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल ॲज ऑन 1 एप्रिल 2024. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल April 2024. किती अमाऊंट आहे बघा स्टॉकची 22,450. त्याच्यामध्ये बघा परत कुठं लिहिलं आहे DM आपण इथं लिहिलं आहे रॉ मटेरियल परचेज ॲड रॉ मटेरियल्स परचेज कुठे गेलं बघा बरं परचेजेस लिहिले. तर अमाऊंट आहे 2,91,360. 2,91,360. त्याच्यामध्ये अजून बघा DM कुठं लिहिलं आहे इथं लिहिलं आहे
स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे लेस करायचं आहे, म्हणून आत्ताच याचं पोस्टिंग करू नका. पण लक्षात ठेवा की अजून काहीतरी आपल्याला DM म्हणजे डायरेक्ट मटेरियलमध्ये लिहायचं आहे. हे पण लेस होणार आहे डायरेक्ट मटेरियलमधून. एक्साईज ड्युटी हे परचेज एक्सपेन्सेस आहेत आणि हे दोनच आहेत बघा. तर हे परचेज एक्सपेन्सेस ॲड होतात. मग ॲड लिहिणार आहोत एक्साईज ड्युटी. एक्साईज ड्युटी एक्साईज ड्युटी म्हणजे उत्पादन शुल्क म्हणतात त्याला. अमाऊंट आहे 3180. त्याच्यानंतर डायरेक्ट मटेरियलमध्ये कुठं लिहिलं आपण डायरेक्ट मटेरियल, तर कॅरेज अँड कार्टेज ऑन परचेजेस, म्हणजे ते पण परचेज एक्सपेन्सेस आहेत, म्हणून इथं लिहिणार आहोत ॲड कॅरेज अँड कार्टेज पुढं काय लिहिलं ऑन परचेजेस. अमाऊंट आहे त्याची 9720. याची टोटल करायची आहे आपल्याला. काळजीपूर्वक आपण टोटल करून घेऊया किती येते बघू. 22,450 प्लस 2,91,360 प्लस 3,180 प्लस 9,720. तर अमाऊंट आली 3,26,710. हीच अमाऊंट आपल्याला बाहेर पण लिहायची आहे 3,26,710. आता ह्याच्यातून ही बाहेर नाही लिहायची आपल्याला, अजून ह्याच्यातून लेस करायचं आहे. लेस आता लेसमध्ये काय काय अजून कारण राहिलं आहे आपलं, रिटर्न्स राहिलेले आहेत आणि अजून इथं एक कुठलं तरी नाव राहिलं आहे बघा, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर आपण इथं लिहू लेस पहिलं रिटर्न्स लिहूया. रिटर्न्स आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड्स 7,330. 7,330. आपण इथं पण लिहू शकतो 7,330. आणि अजून एक लेस करायचं आहे. हे दोन्ही मिळून तुम्ही ह्याच्यामध्ये हे ॲड करून पण बाहेर घेऊ शकता, बट हे लेसच आहे. तर अमाऊंट आहे त्याची लेसमध्ये स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 31 मार्च 2025. अमाऊंट आहे त्याची 19,380. हे टोटल आपल्याला ह्याच्यातून लेस करायचे आहेत. तर आपण बघू. $7,330 3,300 प्लस 19,380 टोटल आली 26,710. आता आपल्याला ही लेस करायची आहे कारण आपण इथं लेस लिहिलं आहे. मग ह्याच्यातून हे लेस केले तर येणार आहे तिथं तुमचे 3 लाख. आणि हीच अमाऊंट आपल्याला बाहेर पण लिहायची आहे आणि ह्याला म्हणायचं आहे डायरेक्ट मटेरियल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये काय काय येतं आपण बघणार आहोत. क्वेश्चन बघायचं आहे इथं. डायरेक्ट एक्सपेन्सेस बघा इथं आहे चार्जेबल एक्सपेन्सेस एक आहे. चार्जेबल एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे चार्जेबल एक्सपेन्सेस 12,940. तरी पण मी एकदा नीट बघते. चार्जेबल एक्सपेन्सेस 12,940. त्याच्यानंतर बघूया आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं लिहिलं आहे.
एकच आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर आपण ते काय करू, लेस करू ह्याच्यातून. सॉरी, डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड करायचे आहे. तिथं आपल्याला ॲड लिहायचं राहिलं. तर हे आपण ॲड केलं. बाहेर लिहिलं आपण 12,940. टोटल येणार आहे 3,12,940. इकडं पण तेवढीच येणार आहे 3,12,940. तर ह्याला आपण म्हणणार आहोत डायरेक्ट एक्सपेन्सेस. रेड पेनने लिहिते. देअरफॉर डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला परत ग्रीन पेनने दाखवते, ॲड करायचं आहे डायरेक्ट लेबर. त्याच्यामध्ये एक बघू आपण काय काय आहे डायरेक्ट लेबरमध्ये. लेबर बघा, डायरेक्ट लेबर इथं लिहिले प्रोडक्टिव्ह लेबर पेएबल. प्रोडक्टिव्ह लेबर पेएबल किती येत आहे बघू, 5,130. त्याच्यानंतर आहे DL कुठं लिहिलं आहे, हा डायरेक्ट वेजेस. $98,760. या दोघांचं ॲड करून इथं लिहायचं आहे. किती येतं आहे बघू आपण, 5,130 प्लस 98,760, 1,03,890. आता ह्या दोघांची टोटल करू आपण, प्लस 3,12,940, 4,16,830. इथं पण आलं 4,16,830. ह्याला म्हणायचं आहे डायरेक्ट लेबर. ॲक्च्युली आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस खाली घ्यायला पाहिजे होतं. पहिलं डायरेक्ट लेबर येतं, मग डायरेक्ट एक्सपेन्सेस येतं, तरी चालेल, तेवढं काही नाही आहे. डायरेक्ट लेबर. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲड होणार आहे, काय होणार आहे ॲड, तर वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस 1 एप्रिलचा. तर आपण इथं लिहिणार आहोत वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस 1 एप्रिल 2024. किती अमाऊंट आहे बघा वर्क इन प्रोग्रेस, 10,200, 10,290. लेस होणार आहे त्याच्यातून बघा. लेस काय होणार आहे, तर वर्क इन प्रोग्रेस आहे बघा इथं, वर्क इन प्रोग्रेस 31 मार्च 2025. अमाऊंट आहे त्याची 7,120. आता ह्या 10,000मधून हे लेस करायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर आपल्याला काय करायचं आहे, 10,290 मायनस 7,120. जे अमाऊंट आली तुमची 3,000, इथं बाहेर येईल बघा 3,170. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे वरची अमाऊंट 4,16,830. तर 4,20,000 तुमची अमाऊंट आली. इथं पण तीच येणार आहे.
बघा ह्याच्यामध्ये हे लेस करायचं आहे. हे ॲक्च्युली इनर कॉलममध्ये आत घेतलं असतं तर बरं झालं असतं, पण माझ्या लक्षात नाही आलं आणि थोडी जागा पण कमी होती म्हणून. नाहीतर तुम्ही हे जसं केलं ना तसं इथं करून घ्या. ह्या दोघांचा पण ॲड केलं आहे आणि मग ही जी टोटल आली ती ह्याच्यातून लेस केली. तसंच हे दोघांना आपण ॲड केलं आणि म्हणजे ह्याच्यातून हे लेस केलं आणि लेस करून अमाऊंट इथं आली, कारण ॲड लेस. तर ह्याच्यामधून हे लेस केलं, अमाऊंट ही आली, ह्याच्यामध्ये हे ॲड केलं, हे आलं आणि इथं पण तीच अमाऊंट येते. तुम्ही करून बघा. तर 4,20,000 आलं. त्याला म्हणायचं आहे प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट ए. आता त्याच्यामध्ये आपण काय करतो बघा, फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड करतो. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्सच्या अंडर काय काय येतं ते आपण इथं घेणार आहोत. आता इथं पहिल्यापासून बघूया आपण. फॅक्टरी ओव्हरहेड्स बघा, एफ कुठं लिहिलं, इथं मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. किती आहेत बघा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, 63,170. 63,170. आता परत आपल्याला इथं बघायचं आहे एफ 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 नाही आहे कुठं, तर इथं आपण एफ लिहिलं आहे बघा, कुठं, इथं रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. 1 एप्रिलचे आहे, प्लसचं साईन लिहिलं आहे, हे त्याच्यात ॲड करायचं आहे. मग मी इथं लिहिणार ॲड रिलेटेड टू, थांबा इथं काय लिहिलं, रिलेटेड मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. ॲड करायचं आहे 6,780. आता ह्या दोघांचं ॲड करून घेऊया आपण आणि त्याच्यातून हे लेस करायचे आहेत कुठंतरी. अजून बघा, हे लेस करायचे आहेत. 63,170 प्लस 6,780 टोटल झाली 69,950. त्याच्यातून लेस करायचं आहे आपल्याला, लेस रिलेटेड मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. आता तुम्हाला कळा म्हणून मी इथे 1 एप्रिल लिहिते. 1 एप्रिल 2024 आणि ही आहे 31 मार्च 2025. किती अमाऊंट आहे बघा, इथं दिलं आहे 4,950. 4,950 बाहेर येणार आहे 65,000. बघू आपण, 4,950 65,000 येईल. इथं पण सॉरी, इथं नाही येणार, इथं येणार 65,000. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये ॲड करतो फॅक्टरी ओव्हरहेड्स. ॲड करायचं आहे प्लस 4,20,000, 4,85,000. इथं पण येणार आहे 4,85,000. त्याला नाव येणार आहे फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. देअरफॉर रेड पेनने लिहू आपण इथं, याला नाव देणार आहोत वर्क कॉस्ट किंवा याला फॅक्टरी कॉस्ट पण म्हणतात. फॅक्टरी कॉस्ट, ह्याला आपण बी म्हणूया, बी, ए बी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस ओव्हरहेड्स आपल्याला ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये. तर मी नेक्स्ट पेजवर घेते इथं. पर्टिक्युलर्स रुपीज. परत एकदा इथं लिहिते वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट बी. अमाऊंट आहे
4,85,000. की ही इथली अमाऊंट आपण काय केली, इथं फॉरवर्ड करून घेतली. ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड काय करणार आहात, ॲड होणार आहे ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स त्याच्यामध्ये एक ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे इथं आपण ॲड करणार आहोत ऑफिसचे खर्च. आता पहिल्यापासून बघूया आपण. ओ कुठं लिहिलेलं आहे, पहिलंच लिहिले बघा, रेंट रेट्स अँड टॅक्सेस 19,270. रेंट रेट्स अँड टॅक्सेस, रेंट रेट्स अँड टॅक्सेस 19,270. त्याच्यानंतर बघा ओ कुठं लिहिलं आहे आपण, इथं लिहिलं आहे सॅलरी पेड अँड पेएबल. सॅलरी पेड अँड पेएबल अमाऊंट आहे सॅलरी पेड अँड पेएबल 20,730. 20,730. त्याच्यानंतर ओ कुठं दिसतोय का, तर नाही. ह्याची आपण टोटल करणार आहोत, ह्या दोघांची ती इथं लिहिणार आहे. बघा किती येतं आहे, 19,270 प्लस 20,730. टोटल आली 40,000. ते आपण इथं पुट केली. ह्याची टोटल करणार आहोत म्हणजे प्लस 4,85,000. टोटल आली 5,25,000. इथं पण येणार आहे 5,25,000. आता आपल्याला ह्याच्यातलं काय राहिलेलंच नाही आहे, इथपर्यंतच क्वेश्चन होता. ह्याला म्हणायचं आहे कॉस्ट ऑफ, आपण जे ह्याची टोटल असते ऑफिस कॉस्टची, त्याच्या टोटलला म्हणतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सी. आता ह्याच्या खाली आपण काय घेतो बघा, ऑफिस ओव्हरहेड्स झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण घेतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. पण तुमच्या क्वेश्चनमध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स दिलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आपण ह्याच्या पुढं क्वेश्चन सॉल्व करू शकत नाही. म्हणजे आपल्याला टोटल कॉस्ट नाही काढायची, काय काढायची होती, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कारण त्यांनी इथं सांगितलं होतं की कॉस्ट स्टेटमेंट बनवा, आणि कशाचं तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इथं लिहिलेलं होतं, म्हणून आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघा इथपर्यंतच काढलं. आता ह्याच्या खाली जर समजा तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये क्वेश्चनमध्ये जर इन्फॉर्मेशन दिली असती सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडची, तर ते आपण काय केलं असतं, ह्याच्यामध्ये ॲड केलं असतं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ते टोटल सेम असंच बाहेर काढलं असतं. मग आपण बघितलं असतं प्रॉफिट किती आहे, मग सेल्स काढले असते. पण तुम्हाला सेल्स विचारले नाहीत, प्रॉफिट विचारलेला नाही, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंतच काढायचं होतं, म्हणून आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंत ॲन्सर काढलेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.